त्या विदर्भाला प्रामुख्याने 3 संतांची भूमी मानतो. प्रामुख्याने आधुनिक कालखंडाचा जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि हा राजकीय संत, ज्या दोन्ही संतांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते विदर्भात म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुखांनी. भाऊसाहेब देशमुखांचे वेगवेगळे पैलू कसे होते हे आपण आताच डॉक्टर विकास बायकरांच्या भाषणातून पाहिलं. अतिशय सडेतोडपणे या ठिकाणी डॉक्टर बायकरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. त्यांच्या प्रत्येक शब्दाची जी धार होती ती कायद्याला मिळावी, कायद्याला भिडेल अशा स्वरूपाची होती. त्यांनी भाऊसाहेबांच्या एकंदर जीवनावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करणार होत्या आणि भाऊसाहेबांनी त्या परिणाम करणाऱ्या गोष्टीतून भाऊसाहेबांनी आपले गोल, आपले ध्येय काय असायला पाहिजे हे निश्चित केलं होतं. आणि म्हणूनच आपल्याला दिसतंय की भाऊसाहेब शिक्षण घेत असताना पासून या ठिकाणी आपलं समोरचं पाऊल काय राहील, आपलं समोरचं कार्य काय राहील या दृष्टीनंच विचार करत होते आणि त्या दृष्टिकोनातून पायाभरणी करत होते हे आपल्याला दिसून येईल. भाऊसाहेब शिक्षण घेऊन ज्यावेळेस भारतात परत आले किंवा भारतात परत येण्याच्या आधी त्यांनी आपल्या मित्रांना, रेवसेच्या पाटलांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात 14 मुद्द्यांचा उल्लेख आहे. आणि त्या 14 मुद्द्यांचा जर विचार केला तर ते सर्व 14 मुद्दे शेती आणि शेतकरी यांच्या उद्धारासाठी, या ठिकाणच्या बहुजनांच्या उद्धारासाठी आपण काय केलं पाहिजे हे सांगण्याची एक प्रकारे ब्लूप्रिंट होती असं आपल्याला दिसलं. आपण पहिल्या महायुद्धात संपत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सननी 14 तत्व सांगितले आहे शांततेच्या अनुषंगाने. त्याच्याशी मी त्या भाऊसाहेबांचे 14 तत्व जोडत असतो आणि या 14 तत्वांचा जर विचार करताना, 14 मुद्द्यांचा जर विचार करताना असं दिसून येईल की भाऊसाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जे कार्य केलं त्या कार्याचा मर्म या 14 तत्वात आपल्याला दिसते. जर कोणता असेल तो शेतकरी होता आणि म्हणूनच भाऊसाहेब सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा होता. भाऊसाहेबांनी सुद्धा एका शेतकऱ्यांची एकंदर स्थिती काय आहे हे लहानपणापासून पाहिलेली होती. किंबहुना शेतीत स्वतः भाऊसाहेबांनी सुद्धा राबलेले होते किंवा आपल्या वडिलांना मदत केली होती. भाऊसाहेबांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, परंतु त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे त्या बुलढाणा जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आहे. कारण या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी मराठा समाजाची जी परिषद झालेली होती आणि या परिषदेचे अध्यक्ष जे होते ते कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज. आणि या शाहू महाराजांनी शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे या परिषदेत सांगितलं होतं. असं म्हणतात की शामराव बापूंसोबत पंजाबराव सुद्धा या ठिकाणी या परिषदेला होते आणि त्या ठिकाणी परिषदेला असताना शिक्षणाचं महत्त्व भाऊसाहेबांना सुद्धा या ठिकाणी समजलं होतं, शामराव बापूंना सुद्धा समजलं होतं. आणि म्हणूनच शामराव बापूंना हे महत्त्व कळल्यामुळेच आपली स्वतःची शेती गहाण टाकून आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे ही कदाचित प्रेरणा शामराव बापूंना त्या प्रकरणापासून आली असावी. आणि म्हणूनच भाऊसाहेबांना या ठिकाणी मध्य प्रांताची स्कॉलरशिप मिळत असताना सुद्धा ती नाकारून भाऊसाहेबांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये या ठिकाणी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी पाठवलं. आणि तेथूनच भाऊसाहेबांच्या एकंदर जे पंख आहे त्या पंखात उडण्याचं बळ या ठिकाणी भाऊसाहेबांना मिळालं असं वाटतंय. आणि म्हणूनच भाऊसाहेब विदेशात गेले आणि विदेशात शिक्षण घेत असताना केवळ शिक्षण घेत न राहता एकंदर समाजाची स्थिती काय आहे हे जाणून घेतलं. आणि जाणून घेत असताना आजूबाजूला काय आहे त्याचंही अवलोकन केलं. विकास बायकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांची, भाऊसाहेबांची पैठ झाली आणि त्याचा उपयोग नंतर भारतात आल्यानंतर कशा स्वरूपाचं करून घेतलं हे एवढं चांगलं समजून मला सुद्धा सांगता येत नाही. एवढं खूप चांगलं विकास बायकरांनी सांगितलं.
तसा जो व्याख्यानाचा त्यांचा पिंड आहे माझा नाही आहे, परंतु ते विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्या एकंदर विचाराचा, त्यांच्या बोलण्याला एकंदर केवळ या ठिकाणी जी पार्श्वभूमी आहे ते या ठिकाणी व्याख्यानाचीच आहे किंवा वक्त्याचीच असं नव्हे, तर संतांची सुद्धा त्याला अध्यात्माची सुद्धा जोड आहे आणि त्यामुळे ते अतिशय प्रभावी असं तुम्हाला सांगू शकतात. भाऊसाहेबांचे विचार सांगणं तुम्हाला अनेक वेळा मी बोलताना सांगतो आणि अनेक वेळा मी सांगणारही आहे की भाऊसाहेबाला 1 तासात 2 तासात सांगणं कठीण आहे.